किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केले जाईल। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1,219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पेरणीपूर्वी आपल्या महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तातडीने जमा करण्याचे आदेश आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दलचा हा जो निर्णय आहे हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा घेऊन आलेला आहे। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा करायचा अतिशय मोठा आदेश दिला। अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या हप्त्याची वाट बघत होते त्या पैशांचं वितरण आता थेट डीबीटीच्या पद्धतीने सुरू होणार असल्याची चर्चा वेगाने सुरू झाली। त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण तयार होताना दिसत आहे। विशेष म्हणजे ज्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रितपणे तब्बल 4,000 रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता बघा यामध्ये नेमकं काय घडणार आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळू शकतात, तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणून आणखी 2,000 रुपये जमा होऊ शकतात। म्हणजेच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट 4,000 रुपयांचा लाभ जमा होण्याची शक्यता आता तयार झालेली आहे। बऱ्याच दिवसानंतर सरकारकडून शेतकऱ्यांसाठी असा मोठा निर्णय घेतला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। आता सध्या शेती कामाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होण्याच्या तयारीत आहे। पेरणी जवळ आली आहे, बियाणे, खतं, औषधे आणि मजुरीचा खर्च झपाट्याने वाढत आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेवर मिळावी यासाठी हे हप्ते लवकर पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो। विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अतिशय उपयोगाची ठरू शकते। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि बँक खात्याची माहिती योग्य असणं गरजेचं आहे, कारण ज्या लाभार्थ्यांची माहिती पूर्णपणे अपडेट असेल त्यांच्या खात्यात सगळ्यात आधी हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे खात्यात पाठवले जाणार असल्यामुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय लाभ मिळू शकतो। त्यामुळे ई-केवायसी आणि बँक खातं लिंक आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या। पैसे नेमके कोणत्या दिवशी जमा होणार याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। काही ठिकाणी आजपासून प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे, तर काही भागात पुढील काही दिवसात हप्ते जमा होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरलंय, कारण सरकारकडून अंतिम तारीख जाहीर होताच लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम पाठवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते। आता या दरम्यान अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना आणि सरकारी निर्णयांच्या अपडेटसाठी नियमितपणे माहिती पाहत राहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण अनेक वेळा छोटी माहिती सुद्धा मोठा फायदा देऊ शकते। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठी आणि दिलासा देणारी अपडेट समोर आली। सरकारच्या माध्यमातून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या पद्धतीने आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याची माहिती पुढे आली। त्यामुळे अनेक दिवसांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता विशेष बाब म्हणजे यावेळी फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही, तर त्यासोबत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो। म्हणजेच पात्र लाभार्थ्यांना एकूण 4,000 रुपयांचा फायदा मिळू शकतो। हे पैसे 2 टप्प्यांमध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली। पण याच दरम्यान आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली। काल झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत पीक विमा आणि नुकसान भरपाईबद्दल अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला अशी माहिती समोर येत आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेले पैसे आता प्रत्यक्ष खात्यात जमा होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण तयार झालंय। आता विशेष म्हणजे तब्बल
4,50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात निधीचं वितरण होऊ शकते, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तर या चर्चेने अक्षरशः जोर धरलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यापासून जमा होणार? कारण ज्या जिल्ह्यांची यादी पहिल्या टप्प्यात असेल त्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात सगळ्यात आधी नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये जमा होऊ शकतात. त्यानंतर लगेचच पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा खात्यात येण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळू शकतात, तर काहींना थेट 18,000 रुपयांपर्यंतची मदत मिळण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपलं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक आहे का आणि KYC पूर्ण झाली आहे का हे एकदा नक्की तपासून घ्यायला हवं. कारण माहिती योग्य असेल तरच हे पैसे थेट खात्यात जमा होतील. सध्या शेतकऱ्यांचं लक्ष आता अधिकृत यादी आणि हप्त्याच्या तारखेकडे लागलंय. कारण पेरणीपूर्वी अशी आर्थिक मदत मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो. पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेबद्दल सुद्धा अत्यंत मोठा बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात वेगवेगळ्या प्रमाणात मदतीची रक्कम जमा होणार असून अनेकांना थेट आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आता तयार झाली. त्याचसोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजनेचे मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 2 टप्प्यांमध्ये जमा होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च भागवताना शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यांपासून सुरू होणार? कारण सूत्रांकडून अशी माहिती समोर येत आहे की सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी निधीचं वितरण होऊ शकते. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या जिल्ह्याचं नाव त्या यादीत आहे का हे तपासण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कारण जर तुमच्या जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात असेल तर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये सर्वात आधी तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. फक्त एवढंच नाही तर याच लाभार्थ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा थेट बँक खात्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता बँक खातं आणि आधार लिंकची माहिती तपासताना दिसत आहेत. कारण सरकारकडून DBTच्या माध्यमातून थेट पैसे पाठवले जाणार असल्यामुळे सर्व माहिती अपडेट असणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरतंय. आता बघा, सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाई, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायची तयारी सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी सतत एकच विचारणा करत होते की पुढचा हप्ता नेमका कधी येणार. आता विशेष करून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये कधी जमा होणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचे अपडेट समोर येताना दिसते. सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे आणि बँक खातं योग्य प्रकारे लिंक आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पेरणीचा हंगाम जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांना या मदतीची खूप गरज पडते. बियाणे, खतं, औषधी आणि इतर खर्च वाढत असताना अशी थेट आर्थिक मदत मिळाल्यास अनेकांना मोठा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष त्या अंतिम यादीकडे लागलंय, ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांपासून पैसे वाटप व्हायला सुरुवात होईल हे स्पष्ट होणार आहे. आता सरकारकडून पुढील हप्त्याच्या तयारीला वेग आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या आपल्या बँक खात्याकडे लक्ष ठेवून आहेत. कारण येत्या काही दिवसात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण रक्कम DBTच्या पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारकडून हे 4,000 रुपये का दिले जात आहेत यामागचं कारण सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सध्या जून महिना जवळ येत आहे आणि पेरणीचा हंगाम सुरू होण्याच्या तयारीत आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला असल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली. बियाणे, खतं, औषधे, मजुरी आणि इतर शेती कामांसाठी मोठा खर्च करावा लागणार. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठीच सरकारकडून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळून 4,000 रुपये थेट खात्यात जमा करण्याची तयारी सुरू झालेली आहे. आता अनेक शेतकरी विचारत आहेत की DBT म्हणजे नेमकं काय? तर लक्षात घ्या, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे सरकारकडून पैसे मंजूर झाले की ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज राहणार नाही. त्यामुळे प्रक्रिया जलद होईल आणि पैसे थेट खात्यात पोहोचतील.
काही वेळा पैसे पाठवल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये रक्कम खात्यात जमा होऊ शकते, अशी इम्पॉर्टंट माहिती सुद्धा दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही आणि पैसे मिळण्यासाठी अनावश्यक प्रतीक्षा सुद्धा करावी लागणार नाही. सरकारकडून संपूर्ण निधी वाटपाची तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आपलं बँक खातं आधारशी लिंक आहे का आणि KYC पूर्ण झाली आहे का हे एकदा नक्की तपासून घ्यायला हवं. सध्या ग्रामीण भागात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली, कारण पेरणीपूर्वी अशी आर्थिक मदत मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे चिंता न करता अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरेल. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले. शेतकरी बांधवांसाठी सध्या समोर येणारी ही माहिती खरोखरच मोठा दिलासा देणारी मानली जात आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान सन्मान निधी योजना, पीक विमा आणि नुकसान भरपाई या सगळ्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण तयार झालंय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हे पैसे नेमके कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी जमा होतील. कारण सुरुवातीच्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमध्येच निधी वितरण सुरू होऊ शकतं, अशी माहिती वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकरी आपला जिल्हा त्या यादीत आहे का हे पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. जर त्या पहिल्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा होऊ शकतात. पण जर तुम्हाला सरकारकडून 4,000 रुपये हवे असतील, मदत हवी असेल तर काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य ठरेल. म्हणजेच फक्त नाव नोंदणी करून चालणार नाहीत, तर सरकारने सांगितलेली 2 अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट कामं पूर्ण करावी लागतील. ही कामं पूर्ण केली तरच PM किसान आणि नमो शेतकरी योजनेची मिळून 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये सरकतील. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही तर मात्र लाभार्थ्याचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं, अशी इम्पॉर्टंट माहिती सुद्धा समोर आली. आणि एकदा नाव यादीतून कमी झालं तर पुढील हप्ते मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही गोष्ट अजिबात दुर्लक्षित करू नये. आता अनेक जण विचारत आहेत की सरकारने सांगितलेली ती 2 कामं नेमकी कोणती. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे KYC पूर्ण असणं आणि बँक खातं आधारशी लिंक असणं गरजेचं ठरू शकतं. कारण DBTच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची प्रक्रिया आवश्यक मानली जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या खात्याची माहिती एकदा तपासून घ्यावी. येत्या काही दिवसात निधी वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता अधिकृत यादी आणि पुढील अपडेटकडे लागलंय. चला तर मग मित्रांनो, आता सर्वात आधी त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांबद्दल आपण माहिती करून घेऊ, ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सगळ्यात आधी सुरू होण्याची शक्यता आहे. कारण अनेक शेतकरी सध्या याच प्रतीक्षेत आहेत की PM किसानचा आणि नमो शेतकरी आणि त्यासोबत पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे नेमक्या कोणत्या भागात सगळ्यात आधी जमा होतील. आता आलेली माहिती पाहिली तर सरकारकडून पीक विमा नुकसान भरपाईसोबत PM किसान आणि नमोचे हप्ते जे वाटप होणार आहे त्याची तयारी अत्यंत वेगाने सुरू झाली. आता विशेष म्हणजे या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जवळपास 4,80,000 शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होऊ शकतो. त्यासाठी तब्बल 478 कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाईल. आता ही रक्कम मुख्यतः पीक विमा नुकसान भरपाईसाठी दिली जाणार असली तरी सुद्धा PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते वेगळेच खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे ग्रामीण भागात समाधान व्यक्त होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्कम नेमकी कधी जमा होणार. तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती पुढे आली, परंतु सरकारकडून अधिकृत माहिती अशी आली आहे की आज किंवा उद्यापासून काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. सरकारकडून यासाठी अंतिम तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं नियमित तपासणं सुद्धा गरजेचं आहे. आता ज्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पैसे जमा होऊ शकतात त्यामधील पहिलं नाव समोर आलं आणि तो जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. आता आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम डायरेक्ट जमा होऊ शकते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकरी सध्या या अपडेटकडे लक्ष ठेवून आहेत. सरकारकडून थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाभार्थ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळू शकतो.
विशेषतः पेरणीपूर्वी अशी मदत मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवणं सोपं जाऊ शकतं. जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली, कारण समोर येत असलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सगळ्यात आधी PM किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये, नमोचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा होऊ शकतात. त्यासोबतच प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा थेट बँक खात्यात जमा होईल. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. आता विशेषतः पेरणीपूर्वी अशी मदत मिळाल्यास बियाणे, खतं, औषधे आणि इतर शेतीच्या खर्चासाठी मोठा हातभार लागू शकतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात चक्रा मारायची गरज नाही, कारण सरकारकडून थेट DBTच्या पद्धतीने पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या ग्रामीण भागात याच निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, कारण अनेक दिवसांपासून हप्त्याची आणि पीक विमा नुकसान भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता तयार झाली. त्यामुळे अनेक लाभार्थी आपलं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेज सतत तपासत आहेत. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नंदुरबार नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार, कारण सरकारकडून टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे अनेक शेतकरी आपला जिल्हा पुढील यादीत आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होऊ शकतात. आता समोर आलेल्या पुढील माहितीनुसार सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण तयार झालं. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये याबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उत्सुकता सुद्धा वाढली. आता विशेष म्हणजे काल सकाळपासूनच या निर्णयाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाल्याचं सुद्धा दिसून आलं. आता या अपडेटमध्ये सरकारकडून पीक विमा नुकसान भरपाई, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्याबद्दल माहिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आता पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. शेतकरी बांधवांसाठी सध्या खूप महत्त्वाची आणि मोठा दिलासा देणारी बातमी मानली जात आहे, कारण सरकारकडून आता मोठ्या प्रमाणात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वितरित करण्याची जोरदार तयारी सुरू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आता आलेल्या माहितीनुसार जवळपास 478 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. आता याचा फायदा तब्बल 4.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक शेतकरी आता दिलासा व्यक्त करताना दिसतात. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला पीक विमा नुकसान भरपाई प्रत्यक्ष खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. काही माध्यमांमध्ये अशी माहिती सुद्धा समोर येत आहे की 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं तुम्ही सतत तपासत राहा. पण इथे एक महत्त्वाची अट सुद्धा सरकारकडून स्पष्ट करण्यात आली. फक्त पात्रता असून चालणार नाही, तर सरकारने सांगितलेली 2 अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्यांचं नाव अंतिम यादीत येऊ शकत नाही. त्यामुळे PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा आणि नुकसान भरपाई या तिन्ही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अपडेट असणं महत्त्वाचं ठरतंय. आता अनेक शेतकरी विचारत आहेत की पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार, कोणत्या टप्प्यात वितरण होणार, कारण काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला निधी वितरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या जिल्ह्याचं नाव त्या यादीत आहे का हे तपासत आहेत. याचबरोबर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल सुद्धा उत्सुकता वाढली. आता पुढे आलेल्या माहितीनुसार सरकारने पीक विमा नुकसान भरपाई आणि वेगवेगळ्या योजनांचे पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता तयार झाली. आता विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याबद्दल महत्त्वाची माहिती पुढे आली. या जिल्ह्यात सुमारे 62,300 शेतकऱ्यांच्या खात्यात 420 कोटी 35 लाख रुपयांची मदत जमा होऊ शकते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता सुद्धा वाढली. सरकारकडून ही रक्कम थेट DBTच्या माध्यमातून पाठवली जाऊ शकते. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला. काही माहितीनुसार जिल्ह्यासाठी तब्बल 365 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जाहीर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता बघा, विशेष गोष्ट म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे मिळून 2 हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात, म्हणजे 4,000 रुपये मिळू शकतात. आता पीक विम्याबद्दल बोलायचं झालं तर काही शेतकऱ्यांना 16,000 ची मदत मिळू शकते, तर काहींना 18,700 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात जमा होऊ शकते. आता काही प्रकरणांमध्ये तर थेट 25,000 पासून 27,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे अनेक शेतकरी आता मोठ्या आशेने या निधीकडे बघतायत. दीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे. विशेषतः पेरणीपूर्वी अशी आर्थिक मदत मिळाल्यास बियाणं, खतं, औषधी आणि इतर शेतीच्या खर्चासाठी
मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे आता चिंता करण्याऐवजी अधिकृत अपडेट्सकडे लक्ष द्या. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढील जिल्हे कोणते? निधी वितरणाची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार? अनेक शेतकरी विचारत आहेत की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे याच आठवड्यात जमा होणार का पुढील आठवड्यात? याबद्दल सरकारकडून लवकरच अधिक स्पष्ट माहिती पुढे येऊ शकते. आता सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं आधारची लिंक आहे का, ई-केवायसी पूर्ण आहे का आणि आवश्यक माहिती अपडेट आहे का हे एकदा नक्की तपासून घ्यायला हवं. कारण या गोष्टी पूर्ण असतील तरच पैसे थेट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यासोबत महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणखी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे या दोन्ही योजना सध्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरताना दिसत आहेत. आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे पुढील हप्ता जमा होण्याची वेळ. आता सध्या शेतकरी अपडेटकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. कारण त्याच काळात पेरणीची धावपळ आणि खर्च मोठ्या प्रमाणे वाढताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आता पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपलं बँक खातं आधारची लिंक आहे का, ई-केवायसी पूर्ण आहे का आणि आवश्यक माहिती अपडेट आहे का हे एकदा नक्की तपासून घ्यायला हवं. कारण ही प्रक्रिया पूर्ण असेल तरच डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे बँक खात्यात जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, ही होती नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा आणि त्यानंतर नुकसान भरपाई संबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.